हॅलो नमस्कार मंडळी, मी मनीषा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगला, ज्याचं नाव आहे मनीषा की ब्लॉग. आणि आज मी बनवत आहे अळूची भाजी. तर नक्की ट्राय करा ही अळूची भाजी आणि नक्की लाईक शेअर करायला विसरू नका. आणि ज्यांनी कुणी अजून सबस्क्राईब केलं नाही माझ्या चॅनलला त्यांनी लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर इथं हे आहे माड अळू. आम्ही हे माड अळू म्हणतो का, म्हणजे ह्याची थोडीशी अळूचा हा थोडासा काळपट असतो. आणि हे बघा, हे असे देठ असतात, त्याला लांब लांब देठ असतात. मी कट करून घेतलेलं आहे ऑलरेडी. तर हे असे साल त्याचे निघतात. तर याचे पूर्ण असे साल काढून घ्यायचे. जे देठ असते त्याचे साल काढून घ्यायचे. व्यवस्थित असं काढून घेऊन एकदम त्यानंतर असं फोल्ड करून देठ पण त्याच्यात घालून छान असं बारीक चिरून घ्यायचा. हे बघा, इथं मी दाखवलं तसं असं छान बारीक चिरून घ्या. आता हे मी स्वच्छ धुवून घेणार एकदा. आता हे शिजवून घेण्यासाठी इथं मी कुकरमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. एक चमचा तेलमध्ये लसूण ठेचून घालत आहे. त्यानंतर घालत आहे अळू, चिरून घेतलेला अळू. तर हा अळू पहिला शिजवून घ्यायचा, मग नंतर फोडणी घालायची. तर यामध्ये मी शेंगदाणे घालत आहे. कच्चे घालू शकता किंवा भाजलेले. आणि इथं मी चणी घालत आहे. मी रात्रभर चणी भिजत घातलेली. चणीच्या ऐवजी तुम्ही हरभरा डाळ पण घालू शकता किंवा हरभरे पण घालू शकता. तर यामध्ये पाणी घालूया आणि हे मिक्स करून घ्यायचं छान. आता यामध्ये थोडीशीच हळद घालूया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया अनेकदा. आता हे मिक्स झालेलं आहे. आता आपण हे झाकण लावून 3 शिट्ट्या घ्यायचं. 3 शिट्ट्या घेऊन चांगलं शिजून येतं आहे मस्तपैकी. छान एकदम शिजतं आहे. तर इथे मी दाखवत आहे, बघा 3 शिट्ट्या झालेल्या आहेत माझे. आणि इथं मस्त असा अळू छान शिजलेला आहे. शेंगदाणेही शिजलेत आणि चणीही शिजलेली आहे. तर आता मी इथं कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये घालूया आता आपण 2.5 चमचे तेल घालूया. तेल तापलं की मग ठेचून घेतलेली लसूण घालायची आणि बारीक चिरून घेतलेली मिरची. तर इथं मी एक थोडीशी चिंच भिजत घातलेली आहे पाण्यामध्ये. तर आता हे शिजलेला अळू घालायचा आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचं. आता जी चिंच भिजत घातलेली त्याचं पाणी घालूया. चिंच घालायलाच हवं. आणि ह्यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ आणि हे चांगलं मिक्स करून घ्या.
आता एक 10 मिनिट ह्याला असं झाकून ठेवून शिजायला द्यायचं. 10 मिनिटांनी तयार आहे आपली अळूची भाजी. तर नक्की ट्राय करा अळूची मस्त अशी भाजी आणि नक्की लाईक शेअर करायला विसरू नका.